हॅलो फ्रेंड्स, मी आयशा. माझं वय 22, राहणार कोंढवा, पुणे. दिसायला सावली आणि जरा किरकोळ अंगाची आहे. बाकीच्या मुलींप्रमाणे मीही ते चित्रपट पाहते, कथा वाचते आणि माझी ही एक कथा आहे जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मी होईल तेवढं मराठीमध्ये लिहिलं आहे. काही हिंदी शब्द पण आहेत. कुठे काय चुकलं तर समजून घ्या. माझ्या घरात मी, अब्बू आणि मोठा भाई आणि आहे. मी डिग्रीनंतर आता पार्लरचा कोर्स करत आहे. अब्बू मार्केट यार्डमध्ये असतात आणि भाई हा बेंगलोरला IT मध्ये आहे. घरात मग मी आणि अब्बूच असतो. अब्बू कामावरून घरी आले की जेवण करण्याचा आधी बहुत दारू पियायचे. दारू पीत असताना काय खातील तेवढंच त्यांचं जेवण. दारू पिऊन ते रूममध्ये जायचे. मी जेवण करून घरचा सारा पसारा आवरायचे आणि झोपायला जायचे. अब्बूचं दारूबाबतचं रोजचं होतं. त्यांचा त्रास नव्हता काय, पण दिवस झालं असं की मी घरचं काम आवरून माझ्या खोलीत जात होते. जाताना अब्बूच्या रूममध्ये लाईट चालू दिसली. म्हणलं अब्बू झोपले असतील अन लाईट बंद करायची राहिली असेल म्हणून मी अब्बूच्या रूमकडे निघाले. दार उघडून आत गेले आणि मी एकदम शॉक झाले. अब्बू पूर्ण तसेच झोपले होते. मी पटकन लाईट बंद केली आणि मी माझ्या रूममध्ये आली. मला वाटलं की दारू पिऊन गरमीमुळं अब्बू मोकळे झाले असतील आणि मी रात्रभर त्यांचं विचारात होते. अब्बूच्या त्या शरीराचा विचार करत होते. सकाळी मी नुसतं अब्बूकडे पाहत होते. तुम्हाला सांगते की एका विशिष्ट उम्र म्हणजे वयात नंतर असते की आदमी असतो. सकाळी अब्बू कामाला गेले आणि मी पण आवरून माझ्या कोर्सेला गेले. दुपारी घरी आले, जेवण केलं आणि कपडे बदलले आणि रूममध्ये जाऊन मोबाईल पाहत बसले. मला सवय आहे की दुपारी 1-2 ते चित्रपट पाहायचे, बोटं करायची आणि निवांत झोपायचं. मी चित्रपट पाहताना कधी त्यांचं नाव पाहिलं नाही. बस चांगलं असेल तर पाहायचं आणि रिलॅक्स व्हायचं. पण आज मला काय माहीत काय झालं, मी नाव पाहायला लागले. स्क्रोल करत मला नकळत पप्पा हे नाव फक्त दिसलं आणि मी तो व्हिडिओ चालू केला. त्यातलं माणूस त्यांच्या मुलीला रात्री त्याच्या रूममध्ये बोलवतो आणि चालू होतो. त्या चित्रपटाची स्टोरी लांब आहे आणि सांगत वेळ नाही घालवणार. तुमचा तो व्हिडिओ पाहून मला अब्बूचं ते शरीर समोर येऊ लागलं. मी त्यातूनच जोरात करायला लागले आणि 5 मिनिटांमध्ये मोकळी झाले आणि झोपले. 5 वाजता उठले, थोडं घर आवरलं आणि चहा पिऊन बसले आणि मोबाईलवर त्याबद्दल थोडं सर्च केलं. ते सर्व पाहून मला पण तसंच अब्बूसोबत करू वाटू लागलं होतं आणि त्याच सर्चमध्ये मला काही स्टोरीही दिसल्या की त्यात मुलगी आणि वडील ते रात्रीच्या जेवणाची तयारी करत होते आणि अब्बू आले 7 वाजता. अब्बू फ्रेश होऊन आले. अब्बू, काय बेटा, काय करत आहेस असं बोलायला लागले. जेवण मी. अब्बू, पनीर करते अब्बू, मस्त बनाया. मी तोपर्यंत माझं काम करतो. आता अब्बूचं काम म्हणजे दारू पिणं. अब्बू पीत बसले. मी स्वयंपाक केला आणि अब्बूला जेवण वाढलं. अब्बू जेवण करत पीत होते. अब्बूचं जेवण झालं आणि ते तिथून उठले आणि पण त्यांचा गोल दिला आणि ते खाली बसले. मी लगेच अब्बूला धरलं आणि त्यांच्या रूममध्ये घेऊन गेले, कारण त्यांना काही सुचत नव्हतं दारूमुळे. त्यांना बेडवर झोपवलं आणि मी माझं जेवण करायला गेले. जेवण करून सगळं काम संपवलं आणि माझ्या रूममध्ये निघाले. जाताना मी इकडे तिकडे पाहिलं आणि अब्बूच्या रूममध्ये डोकावलं. आजही अब्बू तसेच झोपले होते.
मी रूममध्ये गेली. अब्बू झोपल्यावर उठत नाही हे मला माहिती होते. अब्बूच्या बेडपाशी गेली आणि अब्बू सरळ झोपले होते. अब्बूचा पण झोपलेला होता आणि अब्बूचा झोपलेला पण खूप मोठा होता. ते पाहत विचार करत होते की जर हा मोठा झाला तर किती मोठा होईल. मी 2 मिनिटं पाहिलं आणि अब्बूला हळूच हात लावला. मला भारी वाटलं आणि अब्बूच्या आजूबाजूला खूप होते. मी हातात धरला आणि त्याला बघू लागले. अब्बू काहीच हालचाल करत नव्हते, पण अब्बूचा तांब्या हालचाल करायला लागला होता. तो हळूहळू मोठा व्हायला लागला होता. जसा जसा तो मोठा व्हायला लागला तसं तसं मला कसं तरी व्हायला लागलं होतं. म्हणजे समजू शकता. मी 1 ते 2 मिनिटं ते तसंच हातात धरून आणि माझ्या रूममध्ये बसले होते आणि माझ्या रूममध्ये आले. मी सगळे माझे कपडे काढले आणि आरशासमोर उभी राहून मला पाहत होते. मी बेडवर आले आणि अब्बूला आठवत माझं रोजचं काम केलं. आता माझं सगळं लक्ष अब्बूवरच होतं. आता मला कोणत्या नात्याची पर्वा नव्हती. आता मी रोज रात्री त्याबरोबर खेळत होती. 1-2 वेळा मी तोंडात घ्यायला बघितलं होतं. आता मी होईल तेवढं अब्बूला वेळ देत होती. अब्बूबरोबर गप्पा गोष्टी करायला लागली होती. आता अब्बू पण मला चांगलेच वेळ देत होते. त्यांनी पिणं पण जरा कमी केलं होतं. मी ठरवलं की आता काहीतरी केलं पाहिजे. मग मी काय केलं की एक दिवस अब्बू कामावरून घरी आले. मी असं वागत होते की माझं कायतरी दुखत आहे असं मी माझ्या अब्बूंसमोर वागत होते. अब्बू, का गं बेटा, काय झालं? काय दुखत आहे का? अब्बू, मला जरा बरं वाटत नाही आहे. अब्बू, चल हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊया. अब्बू, मी येताना जाऊन आले आहे. अब्बू, गोळ्या घेतल्या का? असं मला अब्बूने प्रेमाने विचारलं. मी जेवण करून घेते असं अब्बूला बोलले. अब्बू म्हणाले, लवकर कर आणि गोळ्या घेऊन झोपून जा. हो अब्बू, मी गोळ्या घेऊन झोपते. अब्बू, हां बेटा, तसंच कर असं मला बोलत होते. मला भीती वाटत आहे. आज तुमच्यापाशी मी झोपू का? असे मी अब्बूला नाटकमध्ये बोलू लागले. त्यानंतर अब्बू विचार करत अब्बू, बरं, काही वांधा नाही, झोप. अब्बू रोजच्याप्रमाणे दारू पिऊन जेवण करून त्यांच्या रूममध्ये गेले. मी पटकन आवरलं, माझ्या रूममध्ये गेले, गाऊन घातला आणि अब्बूच्या रूममध्ये गेली. आज अब्बूने लुंगी घातली होती. कपडे काढून नव्हते झोपले. अब्बू घोरत होते. मी लाईट बंद केली आणि अब्बू बरोबर त्या आशेने अब्बूजवळ झोपले. काही वेळाने मी अब्बूला चिटकून झोपले. काही वेळाने अब्बूने कूस बदलली आणि झोपेत बडबडू लागले, अब्बू, मेहबूबा. अब्बू माझ्या अम्मीला मेहबूबा म्हणत होते. थोडं तिकडे सरक. अब्बूसोबत मला अम्मी समजत होते वाटतं. असं बोलून त्यांनी माझी कूस बदलली आणि अब्बू मला मागून चिटकले. अब्बूचं पोट माझ्या पाठीला आणि अब्बूचा मला चिटकला आणि अब्बूला वाटत होतं की मी आई आहे म्हणून ते आईसोबत जे करतात तेच माझ्यासोबत करत होते. अब्बू, झोप ना बेगम, कशाला मला आग लावून देत आहेस? मी कशी झोपणार होते? मला तर हवं होतं त्यासाठी मी त्यांना सतावत होते. अब्बू डोळे मिटून होते. त्यांना वाटत आहे त्यांची पत्नी आहे, पण मी या मध्ये त्यांना सतावत होते. तेव्हा अब्बू, तुझी मी आज मिटवतोच. अब्बू दारूच्या नशेत होते. ते मला अम्मी समजत होते आणि रूममध्ये अंधार होता. अब्बूने मला पकडलं आणि आई समजून चालू झाले. मी काय करू मला काहीच कळत नव्हतं आणि त्यांनी जरा ताकद लावली तेव्हा अगं आई, बस एवढंच माझ्या तोंडून निघालं आणि मी माझं तोंड उशीत घातलं, कारण मला त्रास झाला तरी आवाज येऊ द्यायचा नव्हता. अब्बू मला अम्मी समजत होते. त्यांची पकड मजबूत होती आणि ते चालूच होते. मी होणार होते, पण मला वाटत होतं की तू आज होच नये. मला खूप
सुख हवं होतं. अशातच काही वेळातच त्यांनी सगळं काढून मोकळे झाले. मला पण फार आनंद झाला. सकाळी 6 वाजता मी उठले. अब्बू झोपलेले होते. मीही पडून राहिले, कारण अब्बूने मला तसाच पाहावं अशी माझी इच्छा होती. अब्बू 7 वाजता उठले. डोळे चोळत लुंगी घालायला लागले. लुंगी घालत असताना त्यांनी मला पाहिलं. अब्बू शॉक झाले. मी उठायचं नाटक केलं आणि एकदा अब्बूकडे पाहिलं आणि स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केल्यासारखं केलं. अब्बू लुंगी गुंडाळून बाहेर गेले. मी गाऊन घालून बाहेर आले आणि माझ्या रूममध्ये जाऊन बसले. अब्बू 15-20 मिनिटांनी माझ्या रूममध्ये आले. मी रडत आहे असं अब्बूंना दाखवलं. अब्बू बेटा, काय झालं? हे माझ्याकडून चुकीचं झालं, मला माफ कर, असं अब्बू मला म्हणाले. मी काय बोलले नाही. अब्बू पण शांत होते. अब्बू, तुम्ही रात्री दारूच्या नशेत. अब्बू, सॉरी बेटा, मला माफ कर. मला तू थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे होता. मी थांबवत होते, पण तुम्ही काही थांबतच नव्हता. अब्बू, मला नाही राहिलं भान दारूच्या नशेत. सॉरी म्हणत होते. अब्बू मला खूप सॉरी म्हणायला लागले होते. मी जाऊ द्या अब्बू, असं अब्बूला म्हटलं आणि अब्बूने म्हटलं, तू मला थांबवून जायचं हवं होतं. अब्बू, मी थांबवलं, पण तुम्ही. पण काय बेटा? पण काय? सांग की पुढे, असं मला अब्बू बोलायला लागले. आणि सगळं झालं होतं आणि अब्बू. आणि काय म्हणजे? कारण अब्बू काहीच नशेत होते पूर्ण. मी जाऊ द्या अब्बू. अब्बू, सांग ना बेटा. आता सगळं झालं तर आहे. मी नंतर मलाही बरं वाटायला लागलं होतं. अब्बू बेटा, काय बोलत आहेस तू? असं का बोलत आहेस? अब्बू, रात्री तुम्ही मला अम्मी समजून सगळं करत होता. त्यावरून कळलं की अम्मी गेल्यापासून तुम्ही काय केलं नव्हतं त्यांची सगळी भडस काढत होते. आणि नंतर मलाही माझी इच्छा पूर्ण होताना दिसत होती. माझी इच्छा बाहेर कोणाकडून तरी पूर्ण करणार होती, ती तुम्ही मला पूर्ण करून दिली. आणि त्यामुळेच आज मी खूपच आनंदी आहे. अब्बू एकदम शांत ऐकत होते, काहीच बोलत नव्हते. मी अब्बूच्या जवळ जाऊन बसले आणि अब्बूचा हात हातात घेतला आणि म्हणाले, अब्बू, तुमच्या आणि माझ्या गरजा सारख्याच आहेत. तुम्ही मला दुसरी अम्मी आणू नका आणि मी दुसऱ्या कोणाकडून काहीही करणार नाही. अब्बू, पण एवढंच बोलले अब्बू आणि मी उभा राहिलो. अब्बू, बरोबर आहे तुझं. मी बाहेरची आणण्यापेक्षा आणि तू बाहेर जाऊन काही करण्यापेक्षा आपण घरातच करू. अब्बू, मलाच तुमची प्रिन्स बनवा. अब्बूंनी परत तेच केलं. पुन्हा आम्ही आनंद घेतला. अब्बू, आता कसं वाटत आहे? मी असं अब्बूंना विचारलं. त्यानंतर अब्बू, तुला कसं वाटत आहे? आम्ही उठलो आणि बाथरूममध्ये गेलो. तिथं आधी अब्बूने मला चोळून अंघोळ घातली. मग मी अब्बूला अंघोळ घालायला लागले. साबण लावता मी अब्बूपाशी आले. मला काय झालं काही माहीत. मी अब्बूला पाण्याने साफ केलं आणि अब्बू बेटा, माझं एक काम करशील का? अब्बू, आप हुकूम करा. मला तुझं एक छोटं कापड दे. आणि काय अब्बू? दिवसभर तुझ्या आठवणीत असेन मी, असे मला अब्बू लागले. माझी अब्बूला दिली आणि अब्बू घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले आवरायला. मी बाहेर आले आणि चहा बनवला. डब्बा नाही करता आला. अब्बूला बाहेरचं दुपारी जेवण करायला सांगितलं. अब्बू माझी छोटी कापड घालून कामाला गेले आणि आता रोज मी आणि अब्बू सर्व करतो. अब्बू अम्मी बरोबर कसं करायचे ते सांगायचे आणि मला तसंच करायचे. रोज माझी वापरलेली कापडं घालून कामाला जातात. तर अशी माझी कथा आहे. काहींना खोटी वाटेल, काहींना बोर झालं असेल, पण कथा ही माझी खरी आहे. जर तुम्हाला ही आवडली असेल तर ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करून घ्या.